मी तुम्हाला तो प्रश्नच विचारलाय की आपण का आदिवासी दिन हा साजरा केला जात असतो या दिवशी. काही वर्षांपूर्वी अंदमानी ट्राईब्सचा एक व्हिडिओ जो आहे तो खूप व्हायरल झालेला होता. तुम्ही तो पुष्पासारखा मूवी बघितलेला असेल. तर त्याच्यामध्ये जेव्हा आता आपण रक्तचंदन किंवा लाल चंदन म्हणतोय, इतिहासात प्रथमच त्यांच्या वनक्षेत्रावरती त्यांचं नियंत्रण नाही किंवा त्यांना थेट प्रवेश तिथे मिळत नाहीये. मित्रांनो, खुश होते, पण आता झालं काय, आपण त्यांना अटकवून टाकलं इथे. आता हे सगळेच्या सगळे बिचारे या गरिबीच्या चक्रामध्ये अडकले गेलेले आहेत. नमस्कार, मी सौरभ राजेंद्र सोनवणे, तुम्हा सगळ्यांचं PW वरती स्वागत. याआधी आपण 6वीचं NCERT बघितलं, 7वीचं NCERT बघितलं. आज आपल्याला 8वीचं NCERT कंप्लीट करायचं आहे. इन टर्म्स ऑफ दिस खूप सारा महत्वाचा डेटा आहे. एखाद्याला वेगळं टाकलं जाणं, जे आपल्या समाजामधला महत्वाचा प्रकार हा आधीच्या काळात घडत होता. कॉन्स्टिट्यूशन आली, खूप सारे अधिकार हे मायनॉरिटीजला मिळाले, त्या माध्यमातून समाज कसा बाहेर निघाला त्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. याविषयी इंडियन सेन्सस काय सांगतो ते आज आपण जाणून घेणार आहोत. अगदी भोपाळ गॅसच्या दुर्घटनेपर्यंत आपण जाणार आहोत आणि त्याच्यातल्या लेबर लॉजला आपण आजच्या सत्राला टच करणार आहोत. नमस्कार, लेट स्टार्ट द क्लास. मित्रांनो, तत्पूर्वी आपण 6वीच्या NCERTचा व्हिडिओ केलेला आहे आणि 7वीच्या NCERTचा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही जर हे व्हिडिओज बघितलेले नसतील तर नक्की बघा, त्याच्याने तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये फायदाच मिळेल. लेट स्टार्ट द क्लास. तर आता आपण सीमांतकीकरण समजून घेऊया. अंडरस्टँडिंग द मार्जिनलायझेशन. लेट स्टार्ट. तर काही लोकांना समाजात उपेक्षित ठेवलं जातं, बाजूला काढलं जात असतं. तुमच्या बरोबर सुद्धा कुठं ना कुठं तरी हे झालेलं असेल. तुमच्या दिसण्यावरनं, तुमच्या पेहरावावरनं, तुमच्या वागण्यावरनं तुम्हाला कुठं ना कुठं तरी बाहेर काढलं जात असेल. याविषयी हा धडा खूप रंजक माहिती देतोय. चला समजून घेऊया. सामाजिक दृष्ट्या उपेक्षित असणं म्हणजे काय? व्हॉट डज इट मीन टू बी सोशली मार्जिनलाइज्ड? उपेक्षित राहणं म्हणजे बाजूला राहण्यास भाग पाडणे किंवा गोष्टींच्या केंद्रस्थानी नसणे. हे तुम्ही या छोट्याशा डायग्राम मध्ये बघू शकतात. ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्यापैकी काहींनी वर्गात, खेळाच्या मैदानात अनुभवलेली असेल. जे की मी तुम्हाला आता इतक्यातच बोललो की तुमच्या बरोबर सुद्धा हे घडलेलं असणार आहे. मार्जिनलाइज्ड इज टू बी फोर्स्ड टू ऑक्युपाय द स्लाइड्स और fringes and thus not being at a center of things. This is something that some of you have probably experienced in a classroom or a playground. एखाद्याला खेळता येत नाहीये, त्याला बाहेर काढा. त्याला शिकवलं जात नाही, बाहेर काढलं जात असतं. त्याला एखादा दिसायला योग्य नसेल, त्याला बाहेर काढलं जात असतं. एखाद्याची जात, एखाद्याचा वर्ण, एखाद्याच्या दिसण्यावरनं, तो ठेंगणा आहे, तो बुटका आहे, तो उंच आहे, तो असा आहे, तो काळा आहे, तो गोरा आहे, त्याला बाहेर काढलं जात असतं. याविषयी सामाजिक दृष्ट्या उपेक्षित असणं म्हणजे काय हे आपण या सत्रामध्ये बघणार आहोत. जर तुम्ही तुमच्या वर्गातील बहुतेक लोकांसारखे नसाल, म्हणजे तुमची संगीत, चित्रपटांची आवड वेगळी असल्यास, तुमचं बोलणं तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवत असेल, जर तुम्ही तुमच्या वर्गातील इतरांपेक्षा कमी गप्पा टप्पा मारत असाल, तुम्ही खेळात नसल्यास, तुमच्या अनेक वर्गमित्रांना तोच खेळ आवडत असल्यास, जर तुम्ही वेगळ्या पोशाखात घातलेला असाल, तर तुमच्या समन्वयकांकडून तुम्हाला आत समजलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्यातले नसाल, तुम्हाला काय केलं जाईल, त्यांच्याकडनं बाहेर काढलं जाईल. मार्जिनलाइज्ड असं याला म्हणतात. वर्गाप्रमाणे सामाजिक वातावरणातही लोकांच्या किंवा समुदायांच्या गटात वेगवेगळ्यापणाचा अनुभव असू शकतो. त्याचं दुर्लक्ष होऊ शकतं, कारण ते भिन्न भाषा बोलतात, भिन्न प्रथा पाळतात किंवा बहुसंख्य समुदायातील भिन्न धार्मिक गटाशी ते संबंधित आहेत. त्यांना उपेक्षित वाटू शकतं कारण ते गरीब आहेत. त्यांना निम्न सामाजिक दर्जा मानलं जात असतं, इतरांपेक्षा कमी प्रतीचं म्हणून पाहिलं जात असतं. हे सगळे म्हणजे मार्जिनलाइज्ड. ॲज इन क्लासरूम, इन सोशल एन्व्हायरमेंट टू, groups of a people, communities may have experienced being
एक्सक्लुडेड, बाजूला काढून टाकलेलं आहे. Their marginalization can be caused by speaking a different language, following different customs, belonging to different religious group, from a majority community. Majority पेक्षा तुम्ही वेगळा आहात, minority. They may also feel marginalized because they are poor, considered to be a low in social status, and viewed as being less human than others. एक चित्र मी तुमच्या समोर आणून ठेवलेलं आहे. त्या चित्रात तुम्हाला वेगळेपणा काय दिसतोय बघा. ही एक पूर्ण वेगळा गट आहे, तो एकमेकांच्या सोबत आहे. मात्र एक स्त्री तिथे तुम्हाला वेगळी दिसू शकते, जी एकटीच बसलेली आहे. तिला एक माणूस हात देण्याचा प्रयत्न करतोय. तिच्या इमॅजिनेशन मध्ये जाण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला वरती दिसेल की तिच्यासारखे हे काही अनेक आहेत, किंवा ते तिच्यापेक्षा वेगळे आहेत. या चित्रातनं दाखवल्या गेल्याचा प्रयत्न आहे. कधी कधी उपेक्षित गटांकडून शत्रुत्व आणि भीतीनं सुद्धा पाहिलं जातं. फरक आणि बहिष्काराच्या या भावनेमुळं समुदायांना संसाधनं, संधींमध्ये प्रवेश मिळत नाही आणि त्यांचे हक्क सांगण्यास असमर्थता येते. प्रॉब्लेम्स हे सगळेचे सगळे. Sometimes marginalized groups are viewed with the hostility and fear. This sense of difference and exclusion leads to communities not having access to the resources, opportunities in their ability to assert their rights. इथे मी तुम्हाला हुत्सू आणि तुत्सी या दोन गटांबद्दल नक्की माहिती देईल. यांच्यावरती UPSC प्रिलिम्सला प्रश्न सुद्धा आलेला आहे. हे दोन गट खूप महत्वाचे आहेत. हे एका राष्ट्रामध्ये मेजॉरिटी आणि मायनॉरिटी आहेत, ते एकमेकांवरती अत्याचार करतात. आता तुमचं काम आहे, जरा पटकन व्हिडिओ पॉज करा आणि हुत्सू आणि तुत्सी कुठे सापडतात ते खाली जरा मला पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. कोणी दुसऱ्याने कमेंट केली असेल तर त्याला करू दे, तुम्ही सापडवा म्हणजे लक्षात राहील की हुत्सू आणि तुत्सी कुठे सापडतात. हे मी तुम्हाला उदाहरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे. पुढे जाऊया. त्यांनी गैरसोयीची, शक्तीहीनतेची भावना त्यांना अनुभवायला मिळते की आम्हाला गैरसोय होती. त्यांना शक्तीहीन, आम्ही काय, आता आमच्याकडे पॉवरच नाहीये, आम्ही काय करू शकत नाही, ही भावना त्यांना बऱ्याच वेळेला पाहायला मिळते. समाजातील अधिक शक्तिशाली आणि प्रबळ वर्ग त्यांच्याकडे जमीन आहे, ते श्रीमंत आहेत, चांगले शिक्षित आहेत, राजकीय दृष्ट्या शक्तिशाली आहेत. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घटक समाजातील विशिष्ट गटांना उपेक्षित वाटण्यासाठी एकत्र काम करतात. बघा, मेजॉरिटी एकत्र येते, मायनॉरिटीला वेगळं टाकतीये. या प्रकरणात आपण दोन समुदायांबद्दल वाचू जे आज भारतात सामाजिक दृष्ट्या उपेक्षित मानले जातात. द एक्सपिरियन्स सेन्स ऑफ डिसएडव्हान्टेज अँड पॉवरलेस. मग आता जी डॉमिनंट सोसायटी आहे, सेक्शन आहे, ज्यांच्याकडे दे ओन लँड, दे वेर हेल्दी, दे वेर वेल्दी, बेटर एज्युकेटेड, पॉलिटिकली पॉवरफुल, यांच्याकडनं त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात. इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल फॅक्टर्स वर्क टुगेदर टू मेक certain group society feel marginalized. In this chapter, we are going to read two communities that are considered to be a socially marginalized today. Let's start. आदिवासी कोण आहेत मित्रांनो? 9 ऑगस्टला आदिवासी दिन साजरा केला जात असतो. याच्या बरोबर पुढल्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला तो प्रश्नच विचारलाय की आपण का आदिवासी दिन हा साजरा केला जात असतो या दिवशी. का म्हणजे 9 ऑगस्टलाच का आपण हा सेलिब्रेट करतो, विश्व आदिवासी दिवस. तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही विश्व आदिवासी दिवस हा 9 ऑगस्टला का सेलिब्रेट केला जात असतो हे तुम्ही सापडवणे. लेक्चर पॉज करा आणि पटकन त्याला गुगल वरती सापडवा आणि खाली इकडे कमेंट पण करा. माझं लेक्चर म्हटलं की दणकावून होमवर्क असतो, त्यामुळे ते करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याच्यातनं तुम्ही जास्तीत जास्त शिकाल, तुम्हाला फायदा पण होईल. आदिवासी कोण आहेत? आता तत्पूर्वी हा 9 ऑगस्ट, जगाच्या इतिहासात 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हे दिवस पण खूप महत्वाचे आहेत बरं का रे. जगाच्या इतिहासात 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टचं महत्व आहे.
एक मेजर गोष्ट एका वॉरची या दिवसांमध्ये घडलेली आहे आणि एक मेजर वॉर आणि एक मेजर गोष्ट थांबायला ते कारणीभूत सुद्धा आहेत का, ते पण एकदा नक्की बघा आणि काय ते पण एकदा नक्की बघा. आज आदिवासी या शब्दाचा शाब्दिक अर्थ असा आहे की मूळ रहिवासी. खरं पाहता मित्रांनो, हे ॲब ओरिजिन्स आहेत, हे खरे मंडळी आहेत तिथले. असे समुदाय आहेत जे जंगलाच्या सहवासात जंगलांमध्ये राहतात. सुमारे 8% लोकसंख्या ही भारतातली आदिवासी आहे. शेड्यूल्ड ट्राईब पॉप्युलेशन इज नियरली 8%. हे सगळे फॅक्ट्स आणि फिगर्स लक्षात ठेवा. भारतातील अनेक महत्वाची खाण उद्योगांमधलं केंद्र आदिवासी भागात आहेत. जमशेदपूर, राऊरकेला, बोकारो, भिलाई यांच्यासह इतर हे सगळे क्षेत्र कुठे आहेत? हे आदिवासी भागांमध्ये आहेत. आदिवासी हे एक संध लोकसंख्या नाही. भारतात 500 पेक्षा जास्त विविध आदिवासी गट आहेत. आदिवासीज, द टर्म लिटरली मीन्स ओरिजिनल इनहॅबिटंट्स. ते तिथले आहेत, आपण त्यांना बाजूला काढलेलं आहे. आर कम्युनिटीज हु लिव्ड अँड ऑफन कंटिन्यूज टू लिव्ह इन क्लोज असोसिएशन विथ द फॉरेस्ट्स. त्यांची जागा तिथली आहे मित्रांनो. अराउंड 8% ऑफ द इंडियाज पॉप्युलेशन इज आदिवासी. ॲज आय टोल्ड यू की जो डिजिट आहे हा नीट लक्षात ठेवा. अराउंड 8% पीपल इन इंडिया आर आदिवासी scheduled tribes. Many of India's most important mining industrial centers are located in Adivasi area like Jamshedpur, Raurkela, Bokaro, Bhilai and others. Adivasis are not homogeneous population. They are over 500. There are more than 500 different Adivasi groups in India. तर तुम्हाला हे सापडवायचंय की का आपण 9 ऑगस्टला आदिवासी दिवस साजरा करतो. ठीक आहे, तो तुमचा होमवर्क आहे. माझं लेक्चर म्हटलं की होमवर्क आलाच आला, त्यामुळे बी रेडी फॉर इट. लेट्स गो अहेड. जमातीनं राहणाऱ्यांना सुद्धा आदिवासी आहेत असं समजलं जातं. तुम्ही अनुसूचित जमाती हा शब्द ऐकलेला असेल. यू मे हॅव हर्ड द टर्म शेड्यूल्ड ट्राईब. अनुसूचित जमाती हा आदिवासींसाठी वापरला जाणारा शब्द आहे. शेड्यूल्ड ट्राईब मी मग अशी शब्द बोललेलो होतो, ज्याच्यात मी तुम्हाला म्हटलं की एसटी पॉप्युलेशन जे आहे ती जवळपास 8% आहे. भारत सरकारनं विविध अधिकृत कागदपत्रांमध्ये वापरलेला आहे. जमातींची अधिकृत यादी आहे अनुसूचित जमाती. बहुधा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गात अनुसूचित जमातींसह एकत्रित केल्या जात असतात. तिथे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, बरेच वेळेला SC ST असा हा वर्ड जो आहे तो आपण हा वाचत असतो. मित्रांनो, आता आपण हे सगळं काही महाराष्ट्रासाठी करत होतो, तर मग आता महाराष्ट्राबद्दल आपण वाचणं गरजेचं आहे, हो की नाही? तर महाराष्ट्रातली ही आहे वारली ट्राईब. दोस्तांनो बघा, महाराष्ट्रामध्ये भिल्ल पॉप्युलेशन तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती जी पॉप्युलेशन आहे मिलियन आपण म्हटलो तर 2.58 मिलियन पॉप्युलेशन आहे आणि टू द पॉप्युलेशन पर्सेंटेज काढायला गेलं तर ती जवळपास 25.04% आहे. गोंड 1.16 मिलियन आहेत आणि ते 15.65% इतके आहेत. मग महादेव कोळी, वारली, कोकणा किंवा ठाकूर, औंध आणि अदर ट्राईब्स हे असा आपल्याला बायफ्रिकेशन दिसेल. हा डेटा मी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरनं घेतलेला आहे. छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल राज्यांमध्ये, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, ईशान्येकडील राज्यांमध्ये आपल्याला आदिवासी बहुसंख्याक म्हणजे मेजॉरिटी मिळतात. ठीक आहे, आता तुम्हाला करण्याचं एक पटकन काम आहे, ते म्हणजे की जरा पटकन सापडवा तुम्हाला करण्याचं एक पटकन काम आहे, ते म्हणजे की मित्रांनो सापडवा की आकारमानानं सर्वात जास्त ट्राईब ही आपल्याकडे
कोणती आहे. ठीक आहे, नंबर्सने सर्वात जास्त ट्राईब ही आपल्याकडे कोणती आहे हे तुम्हाला सगळ्यांना सापडवायचं आहे. ओडिशा सारख्या राज्यात 60% जास्त विविध आदिवासी गट आहेत. आदिवासी समाज देखील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण त्यांच्यामध्ये सहसा फारच कमी श्रेणीबद्धता असते. This makes them radically different from other communities organized around the principles of Jati Varna, that is caste system, or those that were ruled by kings. हे त्यांना जातीच्या तत्वांनुसार किंवा राजांच्या राज्य केलेल्या समुदायांपेक्षा पूर्णपणे वेगळं बनवतात. का? त्यांची जी सिस्टम आहे तीच पूर्णपणे कशी आहे? डिफरंट आहे, वेगळी आहे. आदिवासी इतर धर्मांपेक्षा भिन्न असल्यामुळं विश्वास प्रणालीचा सराव ते करत असतात. आदिवासीज प्रॅक्टिस रेंज बिलीफ सिस्टम दॅट आर डिफरंट फ्रॉम अदर रिलीजियस. म्हणजे आता बघा ना, आपण मूर्ती पूजा करत असतो. गणपती बाप्पा आता आपल्याकडे आले, आपण गणपती बाप्पांची छानशी मूर्ती घेऊन यायचो. मग तिचे सुद्धा विविध प्रकार आपण बघितले. तर मग आता अगदी आपण बाप्पांना समोर बसवणार, त्यांची पूजा करणार. मात्र आदिवासींमध्ये कदाचित वेगळे प्रकार आहेत. ते झाडांना देव मानतात. मग आता ही तशी वेगळ्या प्रकारची झाडं त्यांनी काय केलेली आहेत? ती सुरक्षित करून ठेवलेली आहेत, हो की नाही? आता यामध्ये अनेकदा पूर्वज, गाव, निसर्गातील आत्मे यांची देखील ते उपासना करतात. त्यांच्या शेवटचा संबंध लॅम्प्रू प्रदेशातील विविध स्थळांशी, जसं की पहाडी आत्मा, नदी आत्मा, प्राणी आत्मा इत्यादींशी त्यांचा संबंध हा डायरेक्टली मानला जात असतो. अनेकदा गावाच्या हद्दीतील विशिष्ट पवित्र उपवनांमध्ये पूजा केली जाते, तर पूर्वजांची पूजा सामान्यतः घरीच केली जाते. या व्यतिरिक्त आदिवासींवरती नेहमीच शाक्त, बौद्ध, वैष्णव, भक्ती आणि ख्रिश्चन यांसारख्या विविध जवळपासच्या धर्मांचा प्रभाव आपल्याला दिसलेला आहे. ठीक आहे. विलेजेस स्पिरिट्स आर ऑफन वर्शिप्ड ॲज अ स्पेसिफिक सॅक्रेड ग्रोव्स विदिन द विलेजेस बाउंड्री वाईल. म्हणजे आता याच्यात त्यांनी सांगितलं गेलं की त्यांचे जे देव आहेत त्यांचे सुद्धा प्रकार हे खूप वेगवेगळे आहेत. मग त्यावेळेला ते तिथं असलेल्या गोष्टींवरती त्यांचा तो विश्वास आहे. अनेकदा गावाच्या हद्दीतील विशिष्ट पवित्र उपवनांमध्ये ते पूजा केली जात असते. काही वेळेला ती पूजा घरी तर ती घराच्या बाहेर देखील केली जात असते. मग या सर्व आदिवासी ज्या जमाती आहेत त्यांच्यावरती त्यावेळेच्या असलेले जे विविध धर्म आहेत त्यांचा पण प्रभाव आपल्याला दिसतो. शाक्त, बौद्ध, वैष्णव, भक्ती, ख्रिश्चन यांच्या धर्मांचा प्रभाव हा आपल्याला त्यांच्यावरती दिसून येतो. त्याचबरोबर आदिवासी धर्मांनी स्वतः भोवती त्या साम्राज्यांच्या प्रबळ धर्मावरती पण प्रभाव टाकलेला आहे. उदाहरणार्थ ओडिशातील जगन्नाथ पंथ आणि बंगाल आणि आसाम मधील शक्ती आणि तांत्रिक परंपरा आपल्याला दिसतं की जसा त्यांच्यावर परिणाम झालेला आहे तसं त्यांच्यामुळे इतरांवरती पण परिणाम झालेला आहे. 19व्या शतकात मोठ्या प्रमाणात आदिवासींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तर ह्याच्या पाठीमागे बऱ्याच ठिकाणी हे पण मेन्शन केलं गेलेलं आहे की त्याच्यात विविध आर्थिक, सामाजिक शक्ती यांचा सुद्धा समावेश होता. जो आधुनिक आदिवासी इतिहासातील एक महत्वाचा धर्म म्हणून पुढे उदयाला आलेला आहे, विच हॅज इमर्ज्ड ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिलिजन इन द मॉडर्न आदिवासी हिस्ट्री. आदिवासींनी स्वतःच्या भाषा तयार केलेल्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या भाषा आहेत. त्यातील बहुतेक संस्कृतींपेक्षा मूलतः वेगळ्या, शक्यतो जुन्या आहेत. त्यांनी त्यांच्या भाषा क्रिएट केल्या आणि त्या वेगळ्या आहेत. त्यांनी बंगाली सारख्या मुख्य प्रवाहातील भारतीय भाषांच्या निर्मितीवरती खोलवर प्रभाव टाकलेला आहे. संतालीमध्ये सर्वात जास्त वक्ते हे आपल्याकडे आहेत. तर म्हणजे मेजर भाषा आहेत त्यांच्यावरती पण त्यांनी इम्पॅक्ट टाकलेला आहे. आणि इथे आपल्याला उदाहरण मिळतंय की संथालीमध्ये सर्वात जास्त आपल्याकडे काय वक्ते आहेत. लाईक संथाली हॅज अ लार्जेस्ट नंबर ऑफ स्पीकर्स.
आदिवासी आणि विशिष्ट समज, आदिवासी अँड स्टिरियोटायपिंग. नीट लक्ष द्या. भारतात आपण सामान्यतः आदिवासी समुदायांना विशिष्ट प्रकारे बघतो. इथे बघतो वरती त्यांनी मुद्दाम काय केलेलं आहे, तर इन्व्हर्टेड कॉमाच टाकलेले आहेत. म्हणजे आता पण मी जिथे जिथे आदिवासी असे फोटो वापरलेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते आपल्यापासून डिफरंटच दिसलेले आहेत. अशा प्रकारे शालेय समारंभ किंवा इतर अधिकृत कार्यक्रमांमध्ये, पुस्तकं, चित्रपटांमध्ये आदिवासींना नेहमीच अतिशय विशिष्ट पद्धतीनं चित्रित केलं जातं. रंगीबेरंगी पोशाख, डोक्यावर लावण्यात येणारे पारंपरिक साधनं, नृत्य यांद्वारा आपण त्यांना दाखवतो. हे मी आत्ता इतक्यात तुम्हाला जे सांगितलं बघा त्याप्रमाणेच आहेत. ते बघा दिसण्यातच आपल्याला काय दिसतो, फरक दिसतो आणि आपण त्यांना त्याप्रमाणे दाखवतो सुद्धा. ठीक आहे. याशिवाय त्यांच्या जीवनातील वास्तवाबद्दल आपल्याला फारच कमी माहिती असते. काही वर्षांपूर्वी अंदमानी ट्राईब्सचा एक व्हिडिओ जो आहे तो खूप व्हायरल झालेला होता. ते अंदमान आणि निकोबार मध्ये राहणारी ही ट्राईब आहे आणि तिथे त्यांना फूड स्केअरसिटी मोठ्या प्रमाणामध्ये, अन्न लवकर उपलब्ध होत नाही. एका टुरिस्टनं काय केलं माहितीये का, की अन्न तिला दाखवलं त्या बिचारीला आणि तिला पाठीमागं पळवलेलं होतं. व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता इंटरनेटवरती. त्यामुळे अनेकदा चुकीच्या पद्धतीने लोक असा विश्वास करतात की ते बाहेरचे, आधी मागासलेले आहेत. अनेकदा आदिवासींना त्यांच्या प्रगतीच्या अभावासाठी देखील दोष दिला जात असतो. ते स्वतः जबाबदार आहेत असं पण म्हटलं जात असतं, किंवा नवीन कल्पनांना विरोध करतायत असं पण मानलं जात असतं, की ते स्वतःच नवीन कल्पनांमध्ये, न्यू आयडियाज मध्ये ही मंडळी इन्व्हॉल्व्ह होत नाहीये असं देखील म्हटलं जात असतं. आदिवासी विकास, शेड्यूल ट्राईब अँड डेव्हलपमेंट. भारतातील सर्व साम्राज्य स्थायिक झालेल्या संस्कृतीच्या विकासासाठी जंगल ही अतिशय महत्वाची होती. लोखंड आणि तांब, सोनं चांदी, कोळसा, हिरे, अनमोल लाकूड, बहुतेक वनस्पती आणि प्राणी उत्पादनं जसं की मेण, लाख, मध यांसारख्या धातूची खनिजं आणि प्राणी हत्ती, शाली, सोन्याचे मुख्य आधार हे जंगलातून त्यांना मिळालेली होती. आता फॉरेस्ट त्यांच्यासाठी क्रुशल एरिया बनलेला होता. या व्यतिरिक्त रोजचं जीवन जंगलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होतं, जे भारतातील अनेक नद्यांचं पुनर्भ्रमण करण्यास मदत करतात. आणि जसं की आता आपल्याला स्पष्ट होतं, आपल्याला हवा आणि पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता यांसाठी जंगल हे त्यांना महत्वाचं होतं. इन ॲडिशन, कंटिन्युएशन ऑफ अ लाईफ डिपेंडंट हेविली ऑन फॉरेस्ट that help to recharge many of India's rivers as becoming clear now, crucial to availability and quality of air and water. 19व्या शतकात आपल्या देशातला मोठा भाग जंगलांनी व्यापलेला होता आणि आदिवासींना किमान 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत या विस्तीर्ण भूभागाचं सखोल ज्ञान, प्रवेश आणि नियंत्रण होतं. त्यांना माहिती होतं त्यांचा भाग. याचा एक अर्थ असाही होतो की त्यांच्यावरती मोठी राज्य आणि साम्राज्य ही नव्हती, ते त्यांच्या भागाचे ते राजे होते. ओके. दिस मीन दॅट दे वर नॉट रूल्ड बाय लार्ज स्टेट्स अँड एम्पायर्स. त्यांच्या भागाचे ते राजे होते. याऐवजी वनसंपत्तींमध्ये निर्णायक प्रवेशासाठी साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आदिवासींवरती अवलंबून असतात. आता हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तो पुष्पासारखा मूवी बघितलेला असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा आता आपण रक्तचंदन किंवा लाल चंदन म्हणतोय तेव्हा आपण शहरातले वासी हे त्या जंगलांमध्ये प्रवास नाही करू शकत. आपल्याला माहिती पण नाही त्या जंगलांमध्ये काय आणि कसं आहे. तिथले जे ॲबओरिजिन्स आहेत, ज्यांना आपण आता आदिवासी म्हणतोय, किंवा जे तिथले रहिवासी आहेत, त्यांना माहिती आहे तिथे काय आहे आणि तिथे काय नाहीये. त्यांच्यावरती हे बाहेरचे देखील लोक, आपण देखील डिपेंडंट आहोत. हे काहीसे सीमांत आणि शक्तिहीन समुदाय आदिवासींच्या आजच्या आपल्या प्रतिमेचा पूर्णपणे विरुद्ध आहेत.
This is radically contrary to our imagine of Adivasis today as somewhat marginal and powerless communities. Next, वसाहतपूर्व जगात, वसाहतपूर्व म्हणजे इंग्रजांच्या आधी, ते पारंपरिकपणे शिकारी गोळा करणारे भटके होते आणि शेती बदलून आणि एकाच ठिकाणी शेती करून जगत होते. मग काही झूम कल्टिवेशनच्या मागे होते. झूम कल्टिवेशनचा अर्थ असा आहे की स्लॅश अँड बर्न तिला म्हटलं गेलेलं आहे जॉग्राफीमध्ये. इथली शेती झाली की इथे जायचं, इथली शेती झाली की इथे जायचं, इथली शेती झाली की इथे जायचं. याला झूम कल्टिवेशन असं नाव दिलेलं आहे. काही अशातले होते तर काही एका ठिकाणी शेती स्टेबल फार्मिंग करणारे होते. गेल्या 200 वर्षांपासून आदिवासींनी आर्थिक बदल, राज्य, खासगी उद्योगांमध्ये लागू केलेलं वन धोरण, राजकीय शक्तींमुळे वृक्षारोपण, बांधकाम साईट, उद्योगांमध्ये घरगुती कामांवरती म्हणून जीवन जगण्यासाठी स्थलांतरित करायला भाग पाडलं गेलेलं आहे. लोकांना त्यांच्या ठिकाणाहून निघून आपण काय केलेलं आहे, त्यांना बाहेर जायला भाग पाडलेला आहे. इतिहासात प्रथमच त्यांच्या वनक्षेत्रावरती त्यांचं नियंत्रण नाही किंवा त्यांना थेट प्रवेश तिथे मिळत नाहीये. मित्रांनो बघा किती प्रॉब्लेम्स आहेत. ते त्यांचंच आहे तरी त्यांना त्याच्यामध्ये काय होते, प्रवेश दिला जात नाहीये. सो हे मोठी गोष्ट आहे. नेक्स्ट, लाकूड करण्यासाठी आणि शेती उद्योगांसाठी जमिनी मिळवण्यासाठी वन जमिनी मोकळ्या केल्या जातात. आपण ते पुष्पा मूवी मध्येच बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये त्या जंगलांची तोड जी आहे ती केली गेलेली आहे. त्या जंगलांची जर तोड झाली तर ती लोक जातील कुठे, ती मंडळी जातील कुठे. आदिवासी देखील खनिज आणि इतर नैसर्गिक साधन संपत्तींनी समृद्ध असलेल्या भागात राहतात. हे खाणकाम आणि इतर मोठ्या उद्योगांच्या प्रकल्पासाठी या जागा पुढे घेतल्या जातात. भारतात झालेल्या नक्सलवाद मुवमेंटचा जन्म नक्सलबारी जिल्ह्यातला आहे. त्यानंतर विविध ट्रायबल जिल्ह्यांमध्ये हा नक्सलवाद वाढला सुद्धा. त्याला कुठेतरी जबाबदार ही धोरणं पण मानली जातात की तिथले जे ॲबोरिजिन्स आहेत त्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या, त्यांना तिथनं हाकलले गेलं आणि मग या मंडळींनी काय केलं होतं, डायरेक्ट विरोध हा त्यांचा दर्शवलेला होता. ऍट ऑल ही गोष्ट नक्कीच चुकीचीच आहे, पण त्याचा ओरिजिन्स जे आहेत ते यातनं सुद्धा आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात. आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी शक्तिशाली शक्ती संगनमत करतात. हे सगळे मंडळी एकत्र येतात की आता यांच्या जमिनी यातना काढून घ्या यांच्याकडनं. बऱ्याच वेळा जमीन जबरदस्तीने काढून घेतली जाते आणि प्रक्रियांचं पालन केलं जात नाही. त्या लोकांना हाकलून दिलं जात असतं, काही ठिकाणी मारून टाकलं जात असतं, त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या काढून घेतल्या जात असतात. अधिकृत आकडेवारीनुसार खाण प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या 50% अधिक लोक हे मित्रांनो आदिवासी आहेत. तुम्ही यातले काही चित्रपट स्वतः पण बघितलेले असतील. बघितलेले असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायला विसरू नका. यापुढे जात असताना आदिवासींमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या अलीकडील सर्वेक्षणाच्या अहवालानुसार असं दिसून आलंय की आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या राज्यामध्ये विस्थापित झालेल्या लोकांपैकी 79% लोक हे आदिवासी आहेत. बघा हे प्रमाण किती मोठं आहे. मग ऑफकोर्स ते त्यांच्या हक्कासाठी लढणारच ना. त्यांना तुम्ही एका ठिकाणाहून उचलतात ते डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात, ते त्यांच्या हक्कांसाठी लढणार नाही का? तुमच्या घराबाबत जर असं काही झालं असतं तर तुम्ही लढले नसते का? ही सरकारची अधिकृत आकडेवारी, आपण NCERT मधनं ही आकडेवारी बघतोय की एवढं मोठं प्रमाण आहे ह्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या जागांवरनं हाकलून देण्याचं. विचार करा. स्वतंत्र भारतात बांधल्या गेलेल्या शेकडो धरणांच्या पाण्यांखाली त्यांच्या जमिनी हा भूभागही गेला. ईशान्येकडील त्यांच्या जमिनींचे लष्करीकरण झालं. भारतीय वन्यजीव संस्थेनं नोव्हेंबर 23 मध्ये प्रदान केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 44,402 चौरस किलोमीटर व्यापलेला आहे, ज्यात 106 राष्ट्रीय उद्यानं, 1,23,762 चौरस किलोमीटरने व्यापलेली आहेत. ती म्हणजे
573 वन्यजीव अभयारण्य असे हे क्षेत्र आहे जिथे आदिवासी हे मूळचे राहत आहेत. पण तेथून देखील त्यांना आपण बेदखल म्हणजे काढून टाकलेलं आहे. आता ते या जंगलात राहतात तेव्हा त्यांना आपण अतिक्रमण असं म्हणतोय. खरं तर ही जागा त्यांचीच आहे, पण तरी आपण त्यांना काय म्हणतोय, अतिक्रमण असं म्हणतो आहे. ह्यूज tracts of their lands have been gone under the waters of hundreds of dams that have been built in independent India. So we have given the data of wildlife sanctuaries and national parks over here. There are areas where the tribe originally lived but evicted from it. त्यांना आपण काढून टाकलं तिथनं. When they are continue to stay in these forests, they are term as encroachers. आता आपण त्यांना encroachers असं म्हणतोय. ते तिथेच राहणार आहेत बेसिकली. आदिवासी सुमारे 10,000 वनस्पतींच्या प्रजाती वापरतात. अंदाजे 8,000 प्रजाती औषधी कारणांसाठी वापरल्या जातात. 325 कीटकनाशक म्हणून वापरली जात असतात. 225 डिंक रेजिन रंग म्हणून, 550 तंतू म्हणून, 3,500 खाण्यायोग्य आहेत. आदिवासींच्या जमिनीवरील हक्क गेल्यानं ही संपूर्ण ज्ञान व्यवस्था देखील नष्ट होते आहे. ते त्यांच्याकडे ज्ञान आहे रे मोठ्या मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये. आदिवासीज युज्ड अराउंड 10,000 प्लांट स्पीसीज. अप्रॉक्सिमेटली 8,000 प्लांट स्पीसीज आर युज्ड फॉर मेडिसिन पर्पज. 325 आर युज्ड ॲज अ पेस्टिसाइड्स, कीटकनाशक म्हणून वापरतात. 225 ॲज गम्स, resins and dyes. 550 as fibers. 3,500 are edible. खाऊ शकतो आपण. The entire knowledge system gets wiped out when the Adivasi lose their rights over the forest lands. जेव्हा आपण त्यांना या सगळ्यातनं काढून टाकू, विचार करा या सगळ्यांवरती काय होणार आहे, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो होणार आहे. मित्रांनो, आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 46 मध्ये त्यांना काही अधिकार सुद्धा दिलेले आहेत की आपण त्यांना वाचवू म्हणून. आपल्या संविधानात आपल्या मूलभूत अधिकारांचा भाग म्हणून धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना आपण संरक्षण प्रदान केलेलं आहे फंडामेंटल राईट मध्ये. शिवाय आर्टिकल 46 मध्ये सुद्धा आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब वीकर सेक्शन्स यांना आपण थारा देऊ, त्यांना मदत करू, हे आपण सांगितलेलं आहे. या अल्पसंख्याक गटांना सुरक्षा का दिली गेलेली नाही असं तुम्हाला वाटतंय? वाय डू यू थिंक दॅट दीज मायनॉरिटी ग्रुप्स हॅव बीन प्रोव्हाइडेड दीज सेफगार्ड्स? मग त्यांना हे सेफगार्ड्स का दिले गेलेले असावे हे तुम्हाला का वाटतं? असं त्याच्यात तुम्हाला प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे. त्यांनी आमची शेतजमीन घेतली, त्यांनी आमचे घरी सोडली, त्यांनी स्मशानभूमी, मंदिरं, विहिरी, तलाव घेतला. आपण आता कसे जगू? ओडिशातील रिफायनरी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गोविंदा मारण यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती प्रतिक्रिया तिथं तशी नोंदवलेली पण आहे. हे सगळंच्या सगळं विचलित करणारं आहे दोस्तांनो. आदिवासींच्या जमिनी गमावणे, जंगलात प्रवेश करणे आणि त्यांना आदिवासी त्यांच्या उपजीविकेचे अन्न स्रोत म्हणून ते गमावतायत. हळूहळू त्यांच्या पारंपरिक जन्मभूमीत प्रवेश गमावल्यामुळं अनेक आदिवासी कामाच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतरित करतायत. इथे स्थानिक उद्योगांमध्ये किंवा बांधकाम साईट्सवर अत्यंत कमी वेतनामध्ये काम करतात. त्यामुळं गरिबी आणि वंचिततेच्या चक्रामध्ये हे सगळे मंडळी अडकतात. ते तिथे त्यांच्या जंगलांमध्ये खुश होते, पण आता झालं काय? आपण त्यांना अटकवून टाकलं इथे. आता हे सगळेच्या सगळे बिचारे या गरिबीच्या चक्रामध्ये अडकले गेलेले आहेत. ग्रामीण भागात 45% आदिवासी समूह, शहरी भागात 35% लोक दारिद्र्य रेषेखालील राहत आहेत. हे प्रमाण जे ते दारिद्र्याचं मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं इतर क्षेत्रात ते वंचित राहतात. अनेक आदिवासी मुलं कुपोषित आहेत. बघा,
प्रमाण दारिद्र्यापर्यंत येऊन नाही थांबलं, तिथून पुढे जाऊन कुपोषणामध्ये सुद्धा आलेलं आहे. आदिवासींमध्ये साक्षरतेचं प्रमाण प्रचंड कमी आहे. त्यामुळे जेव्हा आदिवासींनी त्यांच्या जमिनीतून विस्थापित केलं जातं तेव्हा त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतातही ते गमवत असतात. त्यांना तेच काम येतंय, त्यांच्या उत्पन्नाचा दुसरा कोणता स्रोत नाहीये. जेव्हा आपण त्यांना त्यांच्या ठिकाणांवरनं बाहेर काढतोय, त्यांचं खाणं पिणं हे सगळंच गमावलं जातं आहे. ते त्यांच्या जगण्याचा एक मार्ग आणि परंपरा, चालीरीती ती लोक काय होतात ते गमावत आहेत. आदिवासींच्या जीवनातील आर्थिक आणि सामाजिक परिणामांमुळे परस्पर संबंध हे आहेत. एका क्षेत्रातील विनाशाचा परिणाम नैसर्गिकरित्या दुसऱ्या क्षेत्रावरती हा होत असतो. आपण फूड सायकल बघितलेली आहे की जर ग्रास कमी झाली तर रॅबिट्स कमी होतील, रॅबिट्स कमी झाले तर रॅबिट्स वरती जगणारे परपोषी प्राणी हे कमी होतील. त्यांच्यामुळं हा सगळी जी फूड चेन आहे तीच डिरेक्टली काय होईल, इम्पॅक्ट करेल. पण आता हे विचार करा की इथले जे ओरिजिन्स ट्रायबल्स आहेत जे हे सगळं जपत होते तेच नाहीये, तर मग पुढचं काय होईल. एका क्षेत्रातील विनाशाचा परिणाम नैसर्गिकरित्या दुसऱ्या क्षेत्रावरती होतो. अनेकदा विस्थापन आणि विस्थापनाची ही प्रक्रिया वेदनादायी आणि हिंसक सुद्धा असू शकते. इम्पॅक्ट काय काय असतील याचा तुम्ही देखील विचार नक्कीच करा. अल्पसंख्याक हा शब्द सामान्यतः उर्वरित लोकांच्या तुलनेत संख्यात्मक दृष्ट्या लहान असलेल्या समुदायांसाठी वापरला जातो. हे जास्त आहेत, हे कमी आहेत, मग हे मेजॉरिटी आणि हे मायनॉरिटी. तथापि ही एक संकल्पना आहे जी संख्येच्या पलीकडे जाते. फक्त संख्या आहेत म्हणून ते बघू नये, ती त्याच्या पलीकडे पण जाते. यात सामर्थ्य, संसाधनांपर्यंत प्रवेश, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम यांचा सुद्धा समावेश होतो. मेजॉरिटी लोक हे आता कायदे कानून हे त्यांच्या मनाप्रमाणे सेट करतील, त्याच्यातनं मायनॉरिटीला ऑफकोर्स गाळून टाकलं जाईल. म्हणून तिथे हे म्हटलं गेलेलं आहे की सामर्थ्य, संसाधनांपर्यंतचा प्रवेश, सामाजिक आणि सांस्कृतिक परिमाण या सर्वांवरती काय होणार आहे, त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. भारतीय राज्यघटनेनं हे मान्य केलेलं आहे की बहुसंख्याक लोकांची संस्कृती, समाज आणि सरकार ज्या पद्धतीने स्वतःला व्यक्त करू शकते त्यावरती प्रभाव ही टाकत असते. अशा परिस्थितीत संख्येने कमी असलेले ही एक गैरसोय असू शकते आणि तुलनेने लहान समुदायांना उपेक्षित बनवू शकते. मेजॉरिटी बऱ्याच वेळेला अशा मायनॉरिटीज वरती मोठा इम्पॅक्ट जो आहे तो पाडू शकते आहे, असं इथं म्हटलं गेलेलं आहे. ओके, आय होप तुम्ही सगळेजण इथपर्यंत माझ्या सोबत असाल. हा प्रवास आपल्याला छान पद्धतीने पुढे घेऊन जायचा आहे. पण हो, नक्कीच तुम्हाला हे सगळं कळत असेल तर तिथे लाईक बटनावरती क्लिक करायला विसरू नका, समजत असेल तुम्हाला हे सगळंच्या सगळं. तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जर तुम्हाला या सर्वांच्या नोट्स हव्या असतील तर करण्याचं काम आहे, तुम्हाला PW आपलं ऍप जे ते डाउनलोड करायचं आहे, त्यात लॉग इन करायचं आहे, त्यात UPSC आणि स्टेट PSC नावाचं फोल्डर असेल, त्यात स्टेट PSC मध्ये जाऊन तुम्हाला MPSC निवडायचं आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर तिथे आपली ही प्री NCERT बॅच तुम्हाला मिळेल. त्यातनं तुम्ही याच्या ज्या PDF आहेत त्या जसं तशा डाउनलोड करू शकता आहात. चला पुढे. अशा प्रकारे बहुसंख्याकांचं सांस्कृतिक वर्चस्व असलेल्या शक्यतेपासून अल्पसंख्याक समुदायाचं संरक्षण करण्यासाठी सुरक्षा उपाय आवश्यक आहेत. ते त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या कोणकोणत्या भेदभाव, गैरसोयींपासून त्यांचं संरक्षण करतात. जर तुम्ही अशी संरक्षणाची प्रणाली दिली तर ते अशी जो भेदभाव आणि गैरसोय त्यांच्यापासून या गोष्टी त्यांना वाचवतील. काही अटी दिल्यास बाकीच्या समाजाच्या तुलनेत लहान असलेल्या समुदायांना त्यांच्या जीवनाबाबत, मालमत्तेबाबत आणि कल्याणाबाबत असुरक्षितता हे नक्कीच वाटू शकते आहे. इथून पुढे जात असताना बघा, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यामधल्या वादाच्या परिस्थितीबद्दल बोललं गेलेलं आहे.
अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक समुदायांमधले संबंध बिघडले तर असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र होऊ शकते. संविधान हे संरक्षण प्रदान करते कारण ते भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं रक्षण करण्यासाठी आणि समानता तसेच न्यायाला प्रोत्साहित करण्यासाठी वचनबद्ध आहे. तर अशा प्रकारे जर समजा कलह झाला मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी, संविधान दोघांनाही त्या कक्षेमध्ये घेतं. खास करून मायनॉरिटीजला प्रोटेक्शन दिलं जात असतं की बाबांनो, तुम्हाला हे प्रोटेक्शन आहे ते योग्य कारणांसाठी तुम्ही काय करा, वापरा. कायद्याचं समर्थन करण्यात आणि मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यात न्यायपालिका महत्वाची भूमिका बजावते. ज्युडिशरीची भूमिका याच्यात महत्वाची असते. भारतातील कित्येक नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे असं वाटतं. असं वाटल्यास ते न्यायालयांकडे त्यावेळी धाव घेऊ शकता आहेत. ट्रायबल्स बद्दल आपण बोललो. आता जसं आधीच लेक्चर सुरू होण्याचा आधीच आपण बोललो की आपण 2 लोकांबाबत बोलणार होतो. तर सेकंड ग्रुप येतोय, तो म्हणजे मुस्लिम आणि त्यांचं उपेक्षित करण. मुस्लिम अँड मार्जिनलायझेशन. 11च्या जनगणनेनुसार मुस्लिम हे भारताच्या लोकसंख्येच्या 14.2% आहेत. प्रमाण आपल्यासाठी महत्वाचं. आणि सामाजिक आणि आर्थिक दृष्टीच्या तुलनेत त्यांना दर्जा कमी असल्यामुळं त्यांना उपेक्षित समुदाय मानलं जातं. खाली एक तक्ता दिलेला आहे, त्यावरनं आपल्याला त्यांना किती स्रोत मिळवलेले, मूलभूत सुविधा मिळालेल्या, साक्षरता, रोजगार यांची परिस्थिती आपल्याला या तक्त्यावरनं व्यवस्थित दिसून येईल. बघा आता ऍक्सेस बेसिक अम्युनिटीज 8-9चा हा डेटा आहे. बघा इथे आता कम्युनिटी दिलेल्या आहेत. 1 हिंदू, 2 मुस्लिम, 3 ख्रिश्चन आणि 4 सिख. हिंदूंना पक्का घर किती टक्के लोकांना मिळालेलं आहे? 65.4. इलेक्ट्रिसिटी 75.2. टॅप वॉटर म्हणजे नळानं पाणी जवळपास 43.7. त्याच वेळेला आता आपण मुस्लिम मध्ये जाऊया. तुम्ही बघू शकता तर हे इथे 63.8 पक्का घर, इलेक्ट्रिसिटी 67.5 आणि टॅप वॉटर नळानं पाणी हे 35.8 लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. मित्रांनो खालचा डेटा जरा इंटरेस्टिंग आहे, जरा नीट बघा. ख्रिश्चन 69.3 पक्का घर मध्ये राहतात. इलेक्ट्रिसिटी मित्रांनो जरा नीट बघा 86%. टॅप वॉटर नळानं पाणी जरा नीट बघा मित्रांनो, इथे टॅप वॉटर 48%. आणि इथे सिख समुदाय जरा व्यवस्थित बघा. हा सगळा सोर्स जो आहे तो जनगणनेतनं घेतलेला आहे, एनसीआरटी मधनं घेतलेला आहे. पक्का घर सिख समुदाय 91.3, इलेक्ट्रिसिटी 96%, त्यासोबत नळानं पाणी 49%, जे की इतरांपेक्षा सगळ्यात जास्त आहे. सो मायनॉरिटीज हे सगळेच उपेक्षित आहेत असं देखील नाही आहेत. काही मायनॉरिटीज हे इतरांपेक्षा देखील पुढे आहेत. याच्यात आपण ख्रिश्चन आणि सिख कम्युनिटीचं उदाहरण इथे आत्ता इतक्यात घेतलंय. आता लिटरसी रेट म्हणजे साक्षरतेचा दर. सर्वांमध्ये तो 74% आहे. हिंदूज मध्ये तो 63%, मुस्लिम्स मध्ये तो 57%. मित्रांनो इथे ख्रिश्चन्स मध्ये बघा 74, सिक्स मध्ये 67, बुद्धिस्ट 71, जैन्स हे तुम्ही जरा प्रमाण जरा एकदा नीट बघा. जैन्स मध्ये लिटरसी रेट 86% आहे मित्रांनो, 86%. नेक्स्ट, पब्लिक एम्प्लॉयमेंट ऑफ मुस्लिम्स. जरा नीट बघा की जे सरकारी नोकऱ्या आहेत तिथे मुस्लिम्सचं प्रमाण, पॉप्युलेशन किती आहे तर एवढी. त्यात IAS चं प्रमाण किती? 3% मध्ये दिलेलं ना, 3% IAS, 4% त्यांच्यातले IPS, IFS किती? 1.8%. सेंट्रल पब्लिक सेक्टर युनिट्स मध्ये म्हणजे PSUs मध्ये कामाला आहेत 3.3. स्टेट PSC म्हणजे MPSC सारख्या घटकांमध्ये कामाला आहेत 10.8 आणि बँक किंवा RBI सारख्या ठिकाणी कामाला आहेत 2.2%. बघा पूर्ण पॉप्युलेशन पैकी 13.5, IAS 3%, IPS 4%, IFS 1.8%. सेंट्रल पब्लिक सर्व्हिसेस कमिशन मध्ये
ते 3.3% PSU स्टेट PSUज मध्ये. आता इथे स्टेट PSCs मध्ये स्टेट PSU आणि PSC यांनी शब्द वापरलेला आहे, ते जरा थोडा क्वेश्चन मार्क आलाच पाहिजे. PSU स्टेट PSU म्हणजे राज्यांचे काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत, उदाहरणार्थ महाडिस्कॉम्स घ्या किंवा मग MSRDC घ्या, अशा ठिकाणी प्रमाण आहे 10.8%. ओके, पुढे जाऊया. विविध विकास निर्देशांकांच्या बाबतीत भारतातील मुस्लिम पिछडीवरती आहेत हे ओळखून सरकारनं 2005 मध्ये एक उच्चस्तरीय समिती आणलेली होती. मित्रांनो, या समितीवरती जसाच्या तसा प्रश्न हा राज्यसेवेनेच विचारलेला आहे. न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आली. सच्चर समिती असं तिचं नाव आहे. यावरती MPSCनं प्रश्न विचारलेला आहे. समितीनं भारतात मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचं परीक्षण केलं. सच्चर समिती सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा विचार करायला आलेली होती. सच्चर समिती नावे लक्षात घ्या. अहवालात असं नमूद केलेलं आहे की सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निर्देशांकांवर मुस्लिम समुदायाची परिस्थिती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसारख्या इतर उपेक्षित समुदायांच्या तुलनेत आहे. लक्ष द्या, काय म्हणतात आहेत. सिच्युएशन ऑफ मुस्लिम कम्युनिटी वॉज कंपॅरेबल टू दॅट ऑफ अदर मार्जिनलाइज कम्युनिटी लाईक शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि इतर घटक यांच्या तुलनेत ते समतुलनेत आहेत, उपेक्षित आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात घ्या. उदाहरणार्थ त्यांचा जो अहवाल आहे त्याच्या अहवालाच्या पान नंबर 56 मध्ये 7 ते 16 वर्ष वयोगटातील मुस्लिम मुलींचं शालेय शिक्षण इतर सामाजिक, धार्मिक समुदायाच्या तुलनेत खूपच कमी आहे. फक्त मुलींचं शालेय शिक्षण यावरती हा अहवाल प्रकाश टाकतो आहे. इतर अल्पसंख्याकांप्रमाणे मुस्लिम प्रथा, परंपरा काही वेळा मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या असतात. काही, सर्वच नाही बरं का, काही, सर्वच नाही, काही मुस्लिम बुरखा घालू शकतात, लांब दाढी ठेवू शकतात, हे मुस्लिमांना ओळखण्याचे मार्ग बनतात. हा अहवाल सांगतो आहे, मी नाही, अहवाल सांगतो आहे. यामुळं ते वेगळ्या पद्धतीने ओळखले जातात. काही लोकांना वाटते की ते आपल्या म्हणजे बाकीच्यांसारखे नाही. ओके, अनेकदा त्यांच्याशी वेगळी वागणूक आणि त्यांच्याशी भेदभाव करण्याचे हे एक निमित्त ठरते. बघा, मार्जिनलायझेशन सुरू झालं इथे. काही घटकांमध्ये मुस्लिमांच्या या सामाजिक उपेक्षिततेमुळेच त्यांना राहत असलेल्या ठिकाणांपासून स्थलांतरित केले जाते. त्यामुळं बहुतेकदा समुदायाची वस्ती बनतात. हे सगळे मंडळी बऱ्याच वेळेला एका ठिकाणी राहायला सुरुवात करतात आणि मग त्या समुदायाची डिरेक्टली ती वस्ती बनायला सुरुवात होते. कधी कधी हा पूर्वग्रह, द्वेष, हिंसाचारालाही कारणीभूत ठरतो. या प्रकरणात आधी तुम्ही आदिवासींच्या परिस्थितीबद्दल वाचलंच आहे. जसं आपण शेड्यूल ट्राईब बद्दल वाचलं तसंच हे शेड्यूल कास्ट, माफ करा, शेड्यूल ट्राईब बद्दल वाचलं तसंच हे मुस्लिम कम्युनिटी बाबत सुद्धा होतंय. संविधानात परिभाषित केलेल्या अधिकारांचं संरक्षण करणे आणि अधिकार प्राप्त करण्यासाठी कायदे, धोरणे तयार करण्यात आपल्या सर्वांचा वाटा आहे. शिवाय आपल्या देशातील अद्वितीय बनणाऱ्या विविधतेचं रक्षण करू शकणार नाही आणि सर्वांसाठी समानता वाढवण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेबाबतही जाणीव करू शकणार नाही. सच्चर समितीच्या अहवालाप्रमाणे शालेय शिक्षणासंबंधितला काही महत्वाचा डेटा इथे गरजेचा आहे. हा सगळा डेटा तुम्हाला डिरेक्टली कामाचा आहे बरं का. दॅट्स वाय आपण याला समाविष्ट केलेला आहे आपल्या शिकण्यासाठी. 6 ते 14 वर्ष वयोगटातील 25% मुस्लिम मुलींनी एकतर कधीही शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा त्यांना शाळा सोडावी लागलेली आहे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील 25% मुस्लिम मुलांनी एकतर कधी शाळेत प्रवेश घेतला नाही किंवा त्यांनी शाळा सोडली. ही टक्केवारी इतर कोणत्याही सामाजिक, धार्मिक समुदायापेक्षा खूप जास्त आहे.
त्यासाठीच त्यांच्या जो अहवाल आहे त्याचा पान क्रमांक 58 इथे त्यांनी मेन्शन केलेला आहे एनसीईआरटी मध्ये. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष उपाय आवश्यक आहे असं तुम्हालाही वाटतं का? तर बघा, आपल्या समोर डायरेक्ट प्रॉब्लेम मांडलेला आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तुम्ही सगळे देखील याच्याबद्दल गोष्टी सजेस्ट करा की आपण यासाठी वेगळ्यानं काय करू शकतो आहे. ओके, तुम्ही सगळ्यांनी नक्कीच सजेस्ट करा की याच्यासाठी आपण वेगळ्यानं काय करू शकतो आहे. सच्चर समितीच्या अहवालानं मुस्लिमांबद्दलच्या इतर प्रचलित मिथकांचंही खंडन केलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग बनतो इथून पुढल्या गोष्टी. मुस्लिम आपल्या मुलांना मदरशांमध्ये पाठवायला प्राधान्य देतात असं सर्वसाधारण समज आहे. ते एकदम इंटरेस्टिंग. आपल्याला पण वाटतं की मुस्लिम मुलं बऱ्याच वेळा मदरशांमध्ये शिक्षणाला जात असतील. मित्रांनो, अहवाल काय सांगतो बघा, आकडेवारीवरनं असं दिसून आलेलं आहे की फक्त 4% मुस्लिम मुले मदरशांमध्ये आहेत. 66% सरकारी शाळांमध्ये आहेत. 30% खासगी शाळांमध्ये शिकतात. मस्त ना? मस्त आहे की नाही अहवाल? आपण जो विचार करतोय ते त्याच्या परे आहे सगळंच्या सगळं. हे म्हणजे असंच आहे असं नाहीये ते. ठीक आहे, स्टिरियोटाईप हा शब्द आधी वापरला गेलेला होता त्याच्यात. निष्कर्ष, या प्रकरणात आपण उपेक्षित समुदाय म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या उपेक्षित समुदायाच्या अनुभवातून आपण हे पाहायचा प्रयत्न केलाय. या प्रत्येक समाजाला उपेक्षित ठेवण्याचं वेगवेगळं कारण आहे. आपण हे देखील पाहिलं आहे की उपेक्षितांचा संबंध गैरसोय, पूर्वाग्रह आणि शक्तिहीनता अनुभवण्याशी आहे. भारतात दलितांसारखे अनेक उपेक्षित समुदाय आहेत. उपेक्षिताचा परिणाम कमी सामाजिक दर्जा आणि शिक्षण आणि इतर संसाधनांमध्ये समान प्रवेश न होणे यावरती देखील होत असतो. तरीही उपेक्षित लोकांचं जीवन बदलू शकतं. अशा प्रकारे प्रत्येक वेळी अशा प्रकारे कोणत्याही वेळी अगदी त्याच प्रकारे दुर्लक्षित ते राहत नाहीत. याबद्दल आपण उपेक्षितांच्या 2 उदाहरणांकडे परत गेलो आणि ते आपण त्याच्यातला जो संघर्ष आहे, तो प्रदीर्घ इतिहास आहे, तो समजून घेतला. उपेक्षित समुदायांचा हक्क, विकास, इतर संधी उपलब्ध असतात. त्यांचं सांस्कृतिक वेगळं पण आहे आणि ते आपण कसं जपायचं याबद्दल आपण जी आहे ती माहिती घेतलेली आहे या प्रकरणाच्या माध्यमातून. ठीक आहे, चला आता आपल्याला पुढल्या प्रकरणाकडे जायचंय. दॅट इज चॅप्टर 8, लॉ अँड सोशल जस्टिस. ठीक आहे, डू यू रिकॉल अ स्टोरी ऑफ अ शर्ट. आपण इयत्ता 7वी मध्ये शर्टची स्टोरी बघितलेली होती, आठवलं का? शर्ट तो कसा तयार होत असताना अगदी धाग्यापासून ते मार्केटपर्यंतची स्टोरी ही आपण बघितलेली होती. लॉ अँड सोशल जस्टिस हा टॉपिक आहे बरं का रे. वी सॉ अ चेन ऑफ मार्केट लिंक्स प्रोड्यूस ऑफ अ कॉटन टू द बायर ऑफ अ शर्ट इन द सुपर मार्केट. तो कापूस कसा तयार झाला आणि तो ग्राहकापर्यंत कसा पोहोचला हे आपण बघितलेलं होतं. बाईंग अँड सेलिंग वॉज टेकिंग प्लेस ॲट एव्हरी स्टेप ऑफ अ चेन. मग त्या चेनच्या प्रत्येक ठिकाणी कुठेतरी बाईंग आणि सेलिंग होत होतं. हे आपण त्या प्रकरणामध्ये बघितलेलं होतं. लक्ष द्या, इंटरेस्टिंग गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. वर्कर्स इन अ टेक्सटाईल मिल ऑफ अहमदाबादच्या टेक्सटाईल मिल मध्ये फेस्ड विथ अ ग्रेटर कॉम्पिटिशन फ्रॉम अ पॉवर लूम्स. टेक्सटाईल मिल जी अहमदाबाद होती तिला जे पॉवर लूम आहे, पॉवर लूम म्हणजे विजेवरती चालणारे, मशिनीवरती चालणारे हे जे बाकीचे कारखाने होते त्यांच्यापासून ग्रेटर कॉम्पिटिशन मिळाली. A majority of textile mill closed down during the 1980s and 90s. 80-90च्या दशकात मग या अहमदाबादच्या ज्या मेजर मिल्स त्या मेजर मिल्स बंद पडल्या. पॉवर लूम्स आर स्मॉल युनिट्स विथ 4 to 6 लूम्स. हे जे पॉवर लूम्स होते त्यांच्यामध्ये 4 ते 6 त्या मशिनी अवेलेबल होत्या.
ओनर्स ऑपरेट देम विथ द हायर्ड अँड फॅमिली लेबर. यांच्यातले जे ओनर आहेत या पॉवर लूम्सचे, ते अख्ख्या फॅमिलीलाच कामाला ठेवायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही चालवा, करा हे काम. इट इज वेल नोन दॅट द कंडिशन्स ऑफ द वर्क इन दिस पॉवर लूम्स आर फार फ्रॉम सॅटिस्फॅक्टरी. यांच्यात जी मंडळी काम करतीयत त्यांना कशा प्रकारे कामाला लावलं गेलं असेल हे तुम्ही सगळेजण विचार करू शकता आहात. 2011चा सेन्सस सांगतो की 4 मिलियन लहान मुलं जे की एज ग्रुप 5 ते 14 मध्ये आहेत, हे हॅझार्डस म्हणजे धोकादायक व्यवसायांमध्ये काम करता आहेत. 11च्या जनगणनेनुसार 5 ते 14 वर्ष वयोगटातील 4 दशलक्ष मुलं हे धोकादायक व्यवसायांमध्ये काम करत आहेत. आपण चाइल्ड लेबर नसावं हे सांगितलेलं आहे. पण मित्रांनो, याला कॉन्स्टिट्यूशनने जरी बार केलेलं असलं चाइल्ड लेबरला, आणि त्यासोबत आपण खूप सारे कायदे जरी आणलेले असले तरी 2011चा सेन्सस आपल्याला सांगतोय की तिथे धोकादायक क्षेत्रांमध्ये व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या मुलांचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे. 2016 Parliament amended the Child Labor Prohibition and Regulations Act 1986, banning the employment of children below the age of 14 in all occupations and adolescents 14 to 18 in hazardous occupations and processes. 2016 मध्ये संसदेनं बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 मध्ये सुधारणा केल्या. 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्व व्यवसायांमध्ये आणि 14 ते 18 धोकादायक व्यवसायांमध्ये प्रक्रियांमध्ये काम करण्यावरती बंदी घातली. पण आता तुम्ही माझं लेक्चर बघतात, तुम्ही मला सांगा मेजॉरिटी ठिकाणी हा कायदा फॉलो केला गेलेला आहे का? खरंच सांगा. मी रिप्लायची तुमच्या वाट बघतोय की सर हे बालकामगार कायदा नाही फॉलो होते. आम्हीच बऱ्याच ठिकाणी बघतो की बालकामगार काम करतात म्हणून. नेक्स्ट, इट मेड एम्प्लॉईंग दीज चिल्ड्रन्स ऑर ॲडोलेसेंट इन कॉग्निझेबल ऑफेन्स. मग यांना जर तुम्ही असं कामाला ठेवलं तर हा दखलपात्र गुन्हा बनतो. बंदीचं उल्लंघन करताना आढळणाऱ्याला 6 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास शिक्षा किंवा 20 ते 50 हजारापर्यंतच्या दंडासह पैशांसह दंड ठोठावला जाणं आवश्यक आहे. जो कोणी असं करेल त्याला 6 महिने ते 2 वर्षांची जेल होईल आणि 20 ते 50 हजार रुपये त्याला फाईन सुद्धा लागणार आहे. अँड ऑनलाईन पोर्टल, याच्यावरती मित्रांनो एमपीएससी प्रिलिम्सला प्रश्न आहे. पेन्सिल नावाचं पोर्टल चालू करण्यात आलेलं आहे. हे चाइल्ड लेबर साठीचं पोर्टल आहे. तेच त्या प्रश्नाचं उत्तर होतं. ऑनलाईन पोर्टल pencil.gov.in platform for effective enforcement of no child labor has became functional in 2017. 2017ला हे पोर्टल फंक्शनल झालं. It is meant for filing complaint, child tracking, implementation and monitoring of National Child Labor Project. या अंतर्गत आपण काय केलं, बाल कामगारांवरती निरीक्षण करण्याचं काम जे आहे ते सुरू केलं. हा टॉपिक इथे जरा खतरनाकच बनतो, कारण जेव्हा हा टॉपिक भोपाळ गॅस दुर्घटनेकडे जातो तेव्हा खूप डेंजर चित्रांचं इथे आपल्याला डेंजर चित्रांचं आपल्याला इथं पाहायला मिळतात. आपल्याला याच्यातनं प्रकाशित होतं की गव्हर्नमेंटनं किती मोठ्या प्रमाणामध्ये लूप होल्स ठेवलेले होते. वर्ल्ड्स वर्स्ट इंडस्ट्रियल ट्रॅजेडी टूक प्लेस इन भोपाल. आता 24 पेक्षा जास्त वर्ष झाले असतील त्याला. युनियन कार्बाइड, आता इथून पुढं कंपनीचं नाव यूसी म्हणून वापरलं जाणार आहे. अँड अमेरिकन कंपनी हॅड अ फॅक्टरी इन द सिटी विच इट प्रोड्युसेस पेस्टिसाइड्स. ही कंपनी पेस्टिसाइड्स तयार करायची. यूसी अमेरिकन कंपनी होती, लक्षात ठेवा.
ॲट मिडनाईट ऑफ 2 डिसेंबर 1984, 2 डिसेंबर 1984 मिथाईल आयसोसायनेट MIC नावाचा वायू, जो हायली पॉइझनस गॅस आहे, तो लीक झाला भोपाळ नावाच्या शहरामध्ये. आता इथे या एका स्त्रीची स्टोरी दिली गेलेली आहे. रिमेंबर्स अझीजा सुलतान ए सर्वायव्हर, म्हणजे त्याच्यातनं वाचलंय. ॲट अराउंड 12:30 आय वोक अप टू साऊंड माय बेबी कफिंग बॅडली. रात्री 12:30 मी जागी झाली आणि माझा जो मुलगा होता तो मोठ्या प्रमाणात खोकत होता. इन द हाफ लाईट आय सॉ दॅट रूम वॉज फिल्ड विथ द व्हाईट क्लाउड. मला दिसलं की रूम मध्ये अर्धा ढग असा जमा झालेला आहे. आय हर्ड पीपल शाउटिंग रन रन. मला ऐकू आलं, लोक म्हणत होते पळा पळा. देन आय स्टार्टेड कफिंग. मला पण मग खोकला येऊ लागला. विथ ईच ब्रीथ सीमिंग ॲज इफ आय वॉज ब्रीदिंग इन फायर. जेव्हा जेव्हा मी श्वास घेत होते तेव्हा तेव्हा मला जाणवत होतं की काहीतरी जळतोय आणि त्यातच मी माझा श्वास घेतेय. माझे डोळे जे ते इथे बर्न जळायला लागलेले होते. विदिन 3 days मोर दॅन 8,000 पीपल वर डाईड. या भीषण अपघातामध्ये 3 दिवसात 8,000 लोक मरण पावली. खूप साऱ्या लोकांवरती तर असे इम्पॅक्ट झाले की ते आजही रिकव्हर करतात. विचार करा. डाव, हाऊ मेनी मोर मस्ट डाय. त्यावेळेला विचारलं गेलेलं वाक्य, अजून किती लोक मरायचे बाकी आहेत. त्या काळी भोपाळ मधल्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींमध्ये आणि जे हापशे आहेत पाण्याचे पंप, त्यांना लाल केलं गेलं होतं. इथे बघा, हे लाल 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 केलेलं तुम्हाला दिसत असणार आहे. Pumps at contaminated wells are painted red by the government around the UC factory. जी युनियन कार्बाइड नावाची कंपनी आहे, इथे जो अपघात झाला त्या अपघाताच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या विहिरी आहेत, हापशे आहेत, त्यांना लाल केलं गेलं, कलर दिला गेला. Yet local people continue to use them. तरी देखील तिथली जी लोकल लोक आहेत ते तो पंप वापरत होती. सांगितलं गेलं होतं की ते वापरू नका, लाल म्हणजे कॉन्टॅमिनेटेड पाणी आहे, ते वापरू नका, तरी लोक वापरत होती. त्यांच्या जीवनक्रमावरती त्याचा काय इम्पॅक्ट झाला असेल याचा विचार करा. SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये 9 नंबरचं गोल आहे इंडस्ट्री इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चर. त्याची आठवण आपल्याला इथे झाली पाहिजे की हे तर अगेन्स्ट आहे ना. हे जे SDGs आपल्याकडे आले, ज्यांना आपल्याला सन 2015 ते 2030 पर्यंत अचीव करायचं होतं, त्यांच्या तर हे स्ट्रेट अगेन्स्ट आहे. SDG आपल्याला इथं आठवले पाहिजे. व्हॉट इज वर्कर्स वर्थ. कामगारांची किंमत काय. वाय डिड युनियन कार्बाइड सेटअप प्लांट इन इंडिया. युनियन कार्बाइडनं भारतात त्यांचा प्लांट का लावला. काय नाही, हे एवढं सगळं वाचण्यात वेळ वाया न घालवता 2 मिनिटात तुम्हाला कारण सांगतो. भारतात लेबर चीप आहे. जे काम त्यांच्याकडे 1000 रुपयात झालं असतं ते काम भारतात 10 रुपयात होतं. दॅट्स वाय त्यांनी भारतात प्लांट लावला. शिवाय आपल्याकडचे लोक जीवावरती उदार होऊन काम करतात. ठीक आहे, कामाला भेटतंय ना, मग कितीही हॅझार्डस, किती खतरनाक काम असू दे मी करतो. जीवावरती उदारून आपल्याकडची लोक काम करतात. वन रिझन वाय फॉरेन कंपनीज केम टू इंडिया ॲज फॉर चीप लेबर. फॉर लोअर पे कंपनीज कॅन गेट लॉंगर आवर्स ऑफ वर्क. कमी पगारामध्ये ही लोक 12-12, 14-14 तास काम करत असतात. ऍडिशनल एक्सपेन्सेस सच ॲज फॉर हाऊसिंग फॅसिलिटीज फॉर वर्कर्स आर ऑल्सो फ्युअर. त्यांना घरदार
हे काय ती लोक प्रोव्हाइड करत नाही. दस कंपनीज कॅन सेव्ह कॉस्ट अँड अर्न हायर प्रॉफिट्स. कंपन्यांचे पैसे वाचतात, कंपन्यांचा प्रॉफिट धनकावून वरती जातो. इन सुभाष कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार, सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं की हा जो राईट टू लाईफ आहे हा फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 21 अंतर्गत. त्याच्यामध्ये राईट टू द एन्जॉयमेंट ऑफ पोल्युशन फ्री वॉटर, एअर, फुल एन्जॉयमेंट ऑफ लाईफ हे त्याच्यामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे. मला जगण्याचा अधिकार आहे ना, चांगल्या वातावरणात जगण्याचा अधिकार आहे, चांगलं पिण्याचा सुद्धा मला अधिकार आहे, असं सुभाष कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहारच्या केसमध्ये म्हटलं गेलेलं आहे. द गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेटिंग अप लॉज अँड प्रोसिजर्स दॅट कॅन चेक पोल्युशन. सरकार जबाबदार आहे, त्यांनी हे सगळं चेक करायचं आहे. क्लिनिंग रिव्हर्स अँड इंट्रोड्यूस हेवी फाईन्स टू दोज हू पोल्यूट. मग जर अशा नद्या कोणी पोल्यूट करत असेल तर सरकारनं त्यांच्यावरती हेवी पेनल्टी आणि फाईन्स लावले पाहिजे. सुभाष कुमार विरुद्ध बिहार राज्य. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं मानलेलं होतं की जीविताचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. घटनेच्या कलम 21 अन्वये जीवनाचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी, प्रदूषण मुक्त पाणी हवेचा आनंद घेण्यासाठी अधिकार यात समाविष्ट आहे. प्रदूषण रोखण्यासाठी, नद्या स्वच्छ करण्यासाठी, प्रदूषित करणाऱ्यांवरती भारी दंड लागू करा, कायदे करा, यासाठी सरकार जबाबदार आहे, गव्हर्नमेंट जबाबदार आहे. इथे खूप साऱ्या कंडिशन्स दिलेल्या आहेत बरं का, मी ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. वर्कर्स आउटसाइड द क्लोज फॅक्टरीज. जी मंडळी तुम्हाला बसलेली दिसतात आहेत, तेव्हा इथे खूप साऱ्या कंपन्या होत्या त्या क्लोज डाऊन झाल्या, इथं बसलेले आहेत. फ्रोज आउट ऑफ वर्क, त्यांना कामावरनं हाकलून दिलं. मेनी ऑफ द वर्कर्स एंड अप with the small traders or daily wage laborers. Some might have find the work in even smaller production units where the conditions of work are even more exploitative and enforcement of laws are weaker. यांच्यातल्या काही लोकांना नंतर नोकऱ्या मिळाल्या, पण मग ते त्याच्यापेक्षा छोट्या सेक्शन मध्ये मिळाल्या. मग आता तिथे तर काय एम्प्लॉयमेंटला धाब्यावरतीच बसवलेलं आहे, लॉजला धाब्यावरतीच बसवलेलं आहे. इथे तुम्हाला गाडी जाताना दिसतीये बघा, आणि ते कसली धूर सोडतीये बघा. एमिशन फ्रॉम द व्हेकल्स आर मेजर कॉज ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युशन. म्हणजे गाड्यांपासून निघणारा जो धूर आहे तो एन्व्हायरमेंट पोल्युशनला जबाबदार आहे. इन सिरियस ऑफ द रुलिंग्स इन 1998 ऑनवर्ड, सुप्रीम कोर्ट हॅड ऑर्डर्ड अ पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हेकल युझिंग डिझेल वर टू स्विच टू द कॉम्प्रेस नॅचरल गॅस. सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की हे जे ट्रान्सपोर्टेशनचे व्हेकल्स आहेत यांना सर्वांना सीएनजी वरती शिफ्ट करा. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस मूव, एअर पोल्युशन इन द सिटीज लाईक दिल्ली केम डाऊन कन्सिडरेबली. दिल्लीमध्ये जे होणारं पोल्युशन आहे ते कमी होत गेलं, काही कमी झालेलं नाहीये. तुम्ही जरा दिवाळी आणि दिवाळीनंतरचं सीझन दिल्लीमध्ये बघाल तर श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो. बट अ रिसेंट रिपोर्ट ऑफ अ सेंटर for Science and Environment New Delhi shows that the presence of high level of toxic substance in the air. तर दिल्ली मधली सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट सांगते की हे न होता दिल्लीच्या एअर मध्ये आता टॉक्सिक म्हणजे जीव घेणे सबस्टन्स आहेत. दिस इज ड्यू टू द इमिशन ऑफ कार्स रनिंग ऑन डिझेल. हे काय झालंय, हे डिझेल वरती चालणाऱ्या गाड्यांमुळे झालेलं आहे. इन्क्रीज इन नंबर ऑफ कार्स इन द रोड. आता रोडवरती जे कार वाढलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा हा जो इम्पॅक्ट आहे तो खतरनाक वाढलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जे 2 टॉपिक्स आहेत ते आपण आज इथे संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. इयत्ता 8वीचं एनसीईआरटी आपण कंप्लीट केलेलं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे व्हिडिओज आवडत असतील. लवकरच आपण 9वी इयत्तेचा सुद्धा एनसीईआरटीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तुमच्या सर्वांचं प्रेम असंच आमच्या सोबत असू दे. तुम्हा सगळ्यांना यापासून फायदाच होणार आहे. परत भेटूया. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.